अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आपणास माहितीच असेल की उद्या आहे सोमवती अमावस्या। अतिशय दुर्मिळ, अत्यंत दुर्मिळ योग मानला जातो हा सोमवती अमावस्येचा, कारण की ज्या दिवशी सोमवती अमावस्येला अमावस्या तिथी येत असेल त्यावेळेस सोमवती अमावस्या म्हणून त्या अमावस्येला उल्लेखलं जातं किंवा संबोधलं जातं। आता सोमवती अमावस्या तर आलेली आहे उद्या आहे 16 फेब्रुवारी 2026 आणि उद्या सोमवती अमावस्याची अर्धी तिथी असणार आहे आणि पूर्ण तिथी आपली 17 फेब्रुवारी 2026 मंगळवारी असणार आहे। योग्य तिथी काय आहे मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेलच, पण आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। आता आपणास माहिती असेल की सोमवती अमावस्या असेल किंवा प्रत्येक महिन्याची जी अमावस्या तिथी आहे ती आपल्या पितरांना समर्पित असते। या दिवशी म्हणजे अमावस्या तिथीला आपण जर प्रखर पितृदोष दूर करण्यासाठी असेल किंवा पितरांना शांती मिळण्यासाठी असेल किंवा आपला इतर जे काही उपाय तोडगे म्हणतो आपण, जे सर्व काही असतात, जे घरातील नकारात्मकता दूर करणे असेल, वास्तुदोष असेल, नजर बाधा, या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी आपल्याला ही अमावस्या तिथी खूप महत्त्वाची मानली गेली असते। सोबत आपल्या पितरांसाठी जप तप दान धर्म करण्यासाठी देखील खूप महत्त्वाची तिथी असते। त्यामुळे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे ते म्हणजेच की आपल्याला जर नक्कीच आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या अत्यंत साध्या सोप्या साहित्याने म्हणजेच आपल्याला या दिवशी दही भाताचा 5 उपाय करायचे आहेत आपल्याला दही भाताचे, आणि हे 5 उपाय अत्यंत प्रभावी असणार आहेत। आपल्याला सांगू इच्छिते या दिवशी आपण प्रत्येक गोष्टीने काही ना काही उपाय दान धर्म नक्कीच करतो अमावस्येला। जर आपण या दिवशी दही भाताचा अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने पण श्रद्धायुक्त आपण जर केलं 5 उपाय जर केले घरामध्ये, तर नक्कीच आपल्याला घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल, वास्तुदोष असेल किंवा वाईट बाधा घरातल्या व्यक्तींना किंवा घराला झाली असेल, सोबतच पितृदोष कमी होण्यासाठी, पितरांच्या आत्म्यात शांती मिळण्यासाठी, आणि सोबतच आपणास माहिती आहे जर पितरांना शांती मिळाली, वास्तुदोष घरातला कमी झाला, घरातल्या व्यक्ती जर व्यवस्थित नीट राहिल्या, तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते, सकारात्मक ऊर्जा देखील नांदते। तर यासाठी आपल्याला हे सर्व दही भाताचे 5 उपाय कशा प्रकारे करायचे आहेत हे आपल्याला आजच्या व्हिडिओ जाणून घ्यायचे आहे। अत्यंत प्रभावी साध्या सोप्या पद्धतीने पण श्रद्धायुक्त ते आपल्याला करायचे आहेत। तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळींनो, तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं की आता उद्या सोमवती अमावस्या आहे। आता उद्या काही 16 फेब्रुवारी आहे, उद्या तारीख सोमवार आहे, उद्या काही दिवसभर सोमवती अमावस्या नसणार आहे। तर तिथी, योग्य तिथी काय आहे, तर उद्या 16 फेब्रुवारी रात्री 8:35 सोमवती अमावस्या तिथी सुरू होणार आहे आणि 17 फेब्रुवारीला मंगळवारी सायंकाळी 5:35 आपली ही सोमवती अमावस्याची जी तिथी आहे किंवा अमावस्या तिथी आहे ती संपणार आहे। आता सोमवारी अर्धी तिथी आल्यामुळे तिला सोमवती अमावस्या नाव पडलेलं आहे आणि सोबत मंगळवारी अमावस्या आहे त्याला दर्श अमावस्याचं नाव पडलेलं आहे। तर आपल्याला आपल्याला उपाय तोडगे जे करायचे आहेत ते आपल्याला कशा पद्धतीने करायचे आहेत, जर तुम्हाला शक्य असेल तर उद्या रात्री एखादा उपाय तुम्ही करू शकता। पण बाकीचे जे काही उपाय आहेत, आता उद्या रात्री पण तुम्ही मी जे 5 उपाय सांगणार आहे त्यात 2 उपाय तुम्ही उद्या रात्री करू शकता तिथी सुरू झाल्यापासून, आणि बाकीचे उपाय तुम्ही 17 फेब्रुवारीला मंगळवारी करू शकता, दुपारी किंवा सकाळी। आता नेमका आपल्याला पहिला उपाय जो करायचा आहे तो म्हणजेच काय, तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम दही भाताचा म्हणजे दही भात ठेवायचं म्हणजे नेमका कसा ठेवायचा आहे तर ते बघूयात आधी। तर आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठून, आता उद्या संध्याकाळी समजा तुम्ही उपाय करणार आहात, उद्या संध्याकाळी 8:35 नंतर आपण उपाय करणार आहात, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, सर्वप्रथम आपल्याला एक मूठभर तांदूळ किंवा आपल्या घरामध्ये जेवढे आपल्याला उपाय करायचे आहेत तेवढ्यासाठी आपल्याला तेवढा भर तांदूळ, वाटीभर असेल किंवा मूठभर तांदूळ स्वच्छ असा धुतलेला, खराब नसावा, किडका नसावा, स्वच्छ, कारण की पितरांसाठी आपल्याला त्यांच्यासाठी सेवेसाठी वापरायचा आहे, त्यामुळे स्वच्छ तांदूळ असावा आणि कसे त्याला अळ्या वगैरे कीड वगैरे लागलेली नसावी, स्वच्छ अख्खा तांदूळ असावा। मूठभर घ्या, स्वच्छ धुवून घ्या आणि तो भात आपल्याला, त्या तांदळाचा आपल्याला भात शिजवायचा आहे। आता त्या तांदळाचा भात करत असताना त्यामध्ये आपण नेहमीप्रमाणे आपण कसं करतो, तेल तूप किंवा मीठ टाकतो, पण या पितरांसाठी किंवा आपण जे अमावस्येला उपाय करणार आहोत दही भाताचा, त्या भातामध्ये आपल्याला किंवा त्या तांदळामध्ये शिजवताना तूप मीठ किंवा तेल काही सुद्धा टाकायचं नाही आहे। अळणी भात आपल्याला शिजवायचा आहे। आणि आपल्याला जर समजा तुम्हाला मी जे 5 उपाय सांगणार आहे त्या 5ही उपाय तुम्ही जर करणार असाल तर त्या 5 उपायाच्या हिशोबाने तुम्हाला तेवढा भात तो शिजवायचा आहे। एकदा शिजवा आणि त्याचा थोडा थोडा घेऊन तुम्ही ते 5 उपायांसाठी तो वापरायचा आहे। आता दही तर प्रत्येकाला कुठेही सहज अवेलेबल होऊन जाईल, थोडंसं आंबट दही असेल तर चालेल, ताजं दही असेल तरी सुद्धा चालणार आहे। तर सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्याला, तर मी सांगेल तुम्हाला, आता पहिला उपाय जो आहे तो म्हणजेच काय, आपल्याला दही भाताचा नैवेद्य आपल्याला पितरांना दाखवायचा आहे। आता हा नैवेद्य तुम्ही कधी दाखवणार, 2 दिवस तिथी आली आहे 16 आणि 17ला, म्हणजे उद्या आणि परवा, तर आपल्याला मंगळवारी दाखवायची आहे, कारण की मंगळवारी दिवसभर आपल्याला तिथी असणार आहे अमावास्या तिथी। तर आपल्याला मंगळवारी दुपारी ठीक 12 वाजता आपल्याला आपल्या गॅलरीमध्ये किंवा आपल्या स्वतःचं घर असेल तर गच्चीवर, छतावर किंवा तुम्ही अंगण वगैरे सुद्धा अंगणामध्ये जिथे कावळे वगैरे येतात, पक्षी येतात, त्या ठिकाणी तुम्हाला दक्षिण दिशेला
घरामध्ये म्हणजे फ्लॅट सिस्टीम मध्ये दक्षिण दिशा ज्या साईडला तिथे तुम्ही खिडकीवरती किंवा गॅलरीत तुम्हाला ते नैवेद्य ठेवायचं आहे. सरळ सरळ गच्चीवर तुम्ही दक्षिण दिशा ज्या साईडला असेल त्या साईडच्या दिशेने तुम्हाला तो दही भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे. आता कसा ठेवायचा, तर तुम्हाला एक तुम्ही समजा केळीचं पान घ्या किंवा तुम्ही म्हणतात दुसरं कागदाचं घ्या किंवा अशी एखादी प्लेट घ्या की ज्याच्यामध्ये तुम्ही नेहमीप्रमाणे प्रत्येक अमावस्येला नैवेद्य तुमच्या पितरांना ठेवणार असाल. अशी एक वेगळीच प्लेट ठेवा, ती पितरांसाठी असेल. नाहीतर सरसर केळीचं पान घ्या किंवा कुठलं एखादं झाडाचं पान घ्या, स्वच्छ धुवून घ्या. त्याच्यावर तुम्हाला तो अळणी भात आणि दही कालवून तुम्हाला ठेवायचं आहे आणि सोबत पितरांसाठी तुम्हाला ते नैवेद्य दाखवायचं. तुम्ही थोडेसे काळे तीळ सुद्धा त्याच्यावर तुम्ही टाकले तर हरकत नाही. तर नक्कीच हा नैवेद्य घ्यायचा आहे आणि तुम्हाला हा नैवेद्य आपल्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फ्लॅटमध्ये दाखवणार असाल घरामध्ये तर दक्षिण दिशा ज्या साईडला त्या साईडला आपल्याला गॅलरी असेल, खिडकी असेल त्या ठिकाणी तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे. नाहीतर छतावर नाहीतर तुम्हाला अंगणामध्ये तिथे नैवेद्य ठेवायचं आहे. नैवेद्य ठेवताना तिथे तुम्हाला ओम पितृदेवताभ्यो नमः असं 3 वेळेस म्हणायचं आहे आणि तिथे नमस्कार करायचा आहे तुम्हाला. तो दही भाताचा नैवेद्य तिथे दाखवायचा आहे. कारण कसं असतं, अमावास्या तिथी आली की आपले जे पितर आहे ते नक्कीच आपल्या घरी आपल्या उंबऱ्यावरती येत असतात की नक्कीच आपल्या ही अमावास्या पितरांसाठी असते. त्यामुळे ते नक्कीच सकाळी सकाळी लवकर येऊन बघत असतात की आपले जे काही वंश आहेत ते नक्कीच आपल्यासाठी काही करतायत का, दान धर्म सेवा जप तप काही करतायत का, नक्कीच घास तरी ठेवतायत का, नक्कीच बघत असतात. त्यामुळे सांगते की आपलं कर्तव्य फक्त वर्षातून एकदाच ज्यावेळेस पितृपक्ष येतो त्याच वेळेस त्यांना जेव घालणं असं नाही आहे. तर अमावास्या तिथीला वेळोवेळी त्यांना आपण घास वगैरे ठेवला, त्यांच्या नावाने दान धर्म जर केला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे. त्यांचा आपल्याला आशीर्वादच प्राप्त होणार आहे आणि प्रखर पितृदोष किंवा इतर काही दोष असेल ते सुद्धा तुमचे दूर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचं नैवेद्य ठेवायचं आहे. पक्ष्यांनी खाला तर अतिशय उत्तम, कावळ्यांनी खाला तर अतिशयच उत्तम आणि जर कुठला पण पक्षांनी खाला तरी सुद्धा चालणार आहे. कोणाच्या तरी मुक्या जीवाच्या तर म्हणजे प्राणाच्या तोंडात तो जाणार आहे तसा चालेल. तर समजा आता तुम्ही ठेवला आहे खिडकीत गेलेत, कोणत्याच पक्षीने याला नाही खाल्लं तर सरळ सरळ काय करायचं, तो नैवेद्य घ्यायचा बाहेर अंगणामध्ये किंवा कुठे खाली वगैरे जिथे मुंग्या वगैरे असतात किंवा जिथे कुत्र असेल किंवा कुणी प्राणी वगैरे असेल किंवा जिथे पक्षी येतात त्या ठिकाणी तुम्ही तो नैवेद्य नेऊन ठेवायचा आहे. थोडा वेळ तिथे ठेवा, थोडा 1 घंटा वगैरे बघा, कोणी पक्षीने खाल्ला तर ठीक आहे. सरळ उचलायचा, जिथे मुंग्या वगैरे येतात अंगणामध्ये बाहेर खाली वगैरे तिथे तुम्ही रस्त्याच्या कडेला, कोणाला त्रास होणार नाही, कुठे एकदमच ओपनली वर ठेवायचा नाही, जिथे पक्षी वगैरे येतात आणि ते खातील अशा पद्धतीने तुम्ही तो नैवेद्य तिथे ठेवायचा आहे तरी सुद्धा चालेल. तर ही झाला पहिला उपाय, ज्याने काय होईल तुमच्या पितरांना शांती मिळणार आहे, तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळणार आहे आणि प्रखर पितृदोष दूर होण्यास देखील मदत होणार आहे. दुसरा उपाय जो आहे तो म्हणजेच काय, तर आपल्या घरामध्ये जर समजा नकारात्मक ऊर्जा वास्तुदोष असेल तर नक्कीच आपल्याला किंवा म्हणतात ना वाईट शक्तीचा काही त्रास आपल्या घराला होऊ नये, नजर बाधा आपल्या घराला होऊ नये असं वाटत असेल तर नक्कीच आपल्याला काय करायचं आहे. आता हा दुसरा उपाय जो आहे तो तुम्ही उद्या रात्री 8:35 नंतर तिथी सुरू झाली की रात्री करू शकता किंवा तुम्ही परवा मंगळवारी सुद्धा तुम्ही संध्याकाळी हा उपाय केला तरी सुद्धा चालणार आहे. तर नक्कीच जर तुम्हाला शक्य असेल तर उद्या, आता जे आपण जे उतारे वगैरे करतो ते आपल्याला रात्रीच करायचे असतात, दिवसा करू नये असे म्हणतात. त्याच्यामुळे तुम्ही जर उद्या रात्री हा उपाय केला, घरावरून आपल्या वास्तूवरून उतारा करायचा आहे दही भाताचा, तर तुम्ही रात्री जर हे केले तर अतिशय उत्तम. तर त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, का प्लेटमध्ये किंवा कागदावर तुम्हाला पेपरच्या कागदावर तो दही भात घ्यायचा आहे. भात घ्यायचा थोडासा, त्याच वाट्यातला थोडासा भात घ्यायचा आपल्याला, म्हणजे पितरांचा दिल्यानंतर दुसरा आपल्याला एक घ्यायचा आहे, जे आपण अळणी भात शिजवला आहे त्यातला थोडासा भात घ्यायचा, दही टाकायचं आणि तो जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, दही भात घेऊन आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे, आपल्याला मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या बाहेर आपल्याला उंबऱ्याच्या बाहेर उभं राहायचं आहे. समजा आपण आता हा आपला प्रवेशद्वार आहे, आपण घरात प्रवेश करतो तर आपण बाहेर उभं राहायचं आहे, दही भात हातात घ्यायचा आहे आणि आपला म्हणजे प्रवेशद्वाराच्या पूर्ण आपल्याला 7 वेळेस तो दहीभाताचा उतारा करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणून वरच्या आपल्याला चौकटीपासून ते खालच्या उंबऱ्यापर्यंत आपल्याला पूर्ण 7 वेळेस तो श्री स्वामी समर्थ म्हणून उतारा करायचा आहे दहीभाताचा. आणि ते केल्यानंतर आपल्याला तो उतारा केलेला दहीभात जो आहे तो आपल्याला लांब कुठेतरी किंवा बाहेर असा कुठे व्यक्ती कुठले येणार नाहीत, लहान लेकरं मुलं बाळ येणार नाहीत, अशा प्रकारे आपल्याला तो नेऊन ठेवायचा आहे, बाजूला लांब ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून कोणाला त्याचा त्रास होणार नाही, कारण की तो उतारा केला आहे. आणि तो उतारा दही भाताचा उतारा टाकायला जाताना कोणाशी बोलायचं नाही, काही नाही, येताना सुद्धा कोणाशी बोलायचं नाही. अशा वेळेस तुम्हाला जायचं आहे आणि आल्यावरती पायावर पाणी घेऊनच घरात प्रवेश करायचा आहे, हातपाय धुवूनच घरात प्रवेश करायचा आणि स्वामींना मुजरा करायचा आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये किंवा घराला वाईट नजर बाधा वास्तुदोष असेल, नकारात्मक ऊर्जेचा घरामध्ये प्रवेश असेल तर नक्कीच दूर होण्यास मदत होते हा उतारा केल्याने. तुम्ही अशा प्रकारे नारळात सुद्धा उतारा करू शकता. तिसरा उपाय जो आहे तो म्हणजेच काय,
आपल्या घरातल्या ज्या काही व्यक्ती आहेत, आता घरातल्या व्यक्ती म्हणजे कुठल्या, लहान मुलं आहेत, आजारी व्यक्ती आहेत, वयस्कर व्यक्ती आहेत, त्यांना सततची नजर बाधा होते आहे किंवा एखादी व्यक्ती सततची आजारी पडते आहे, आजारीच असते, तर नक्कीच त्या व्यक्तीला सुद्धा अमावस्या पौर्णिमेला त्रास होऊ शकतो. आणि त्याच्यामुळेच आपल्याला काय करायचं आहे, या दही भात, थोडासा दही भात अजून आपल्याला तिसरा वाटा काढायचा आहे. त्याचप्रमाणे कागदावर दही भात घ्यायचा आणि आपल्या जी व्यक्ती आहे घरातली, लहान मुलं असेल किंवा आजारी व्यक्ती आहे, प्रत्येकासाठी वेगळा घ्या. समजा लहान मूल पण आहे, आजारी व्यक्ती पण आहे, तर 2 वेगवेगळे भाग करा, 2 वेगवेगळे दही भाताचे नैवेद्य करायचं आहे तुम्हाला आणि त्याचा वेगवेगळा उतारा करायचा आहे त्यांच्यावरून. त्यांच्यावरून पण म्हणजे उतारा काढताना श्री स्वामी समर्थ म्हणून 7 वेळेस तो दही भाताचा आपला उतारा त्यांच्या डोक्यावरून ते पायापर्यंत आपल्याला उतरवून घ्यायचा आहे आपल्याला. आणि अशा प्रकारे तो सुद्धा नैवेद्य आहे तो आपल्याला लांब कुठेतरी अशा ठिकाणी येऊन टाकायचा आहे, की जेणेकरून आपल्या म्हणजे कोणाला बाकीच्यांना त्रास होणार नाही. आणि त्याच पद्धतीने जाताना कोणाशी बोलायचं नाही उतारा टाकायला जाताना, आणि उतारा टाकायला जाताना मागे वळून देखील बघायचं नाही आणि कोणाशी बोलायचं सुद्धा नाही. आल्यावरतीच हातपाय धुवूनच घरात प्रवेश करायचा आहे. हे झालं तिसरं, जेणेकरून आपल्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा कुठली नजर बाधा असेल तर ती निघून जाते, दृष्ट असेल तर ती निघून जाते, वाईट शक्ती बाधा काही असेल तर ते सुद्धा निघून जातं. आणि सोबत आजारी व्यक्ती जर सुद्धा असतील तर त्यांना सुद्धा त्रास त्यांचा जो काही तो फार कमी होण्यास मदत होत असते. हा झाला तिसरा. चौथा उपाय जो आहे तो म्हणजेच काय, आता आपल्याला जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला जर तुम्ही अमावस्या तिथीला जर हवन वगैरे करणार असाल तर नक्कीच तुम्हाला काय करायचं आहे, आता आपला दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या छोटंसं एक कुंड घ्यायचं. त्या कुंड्यामध्ये बघा हवन कुंड असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला छोटीशी गौरी असते, आपल्याला ती दुकानात आणायची आहे. जर तुमच्याकडे शेणाच्या गौऱ्या मिळत असतील तर त्या घ्यायच्या आहेत. थोडासा तुकडा त्या हवन कुंडात ठेवायचा आहे, त्याला थोडंसं तूप टाकून ती गौरी ओली करून घ्यायची आहे तुपाने, आणि त्याच्यावर आणि ती पेटवायची आहे तुम्हाला. पूर्णपणे ती पेटली आणि ती पेटल्यानंतर काय करायचं, त्याच्यावर थोडासा जो दही भात आहे तो त्याच्यावर तो शिंपडायचा आहे, ते दाणे तुम्हाला टाकायचे, दही भाताचे ते टाकायचे आहेत. असं म्हणलं जातं की अग्नीद्वारे आपण जे काही अन्न म्हणजे देतो ते सगळं काही ते सर्व लवकरात लवकर ते पितरांना पोहोचत असतं. आपण हे पितरांसाठी करतो आहे आणि पितरांना लवकरात लवकर ते पोहोचावं, त्यांना लवकरात लवकर तृप्त करायचं असेल तर नक्कीच आपला हवनाद्वारे, अग्नीद्वारे आपण त्यांना लवकरात लवकर तृप्त करू शकतो. आपण बघा ज्यावेळेस आपल्या सप्ताहामध्ये, गुरुचित्र सप्ताहामध्ये ज्यावेळेस आपले याग चालू असतात त्यावेळेस अग्नी पेटवलेला असतो, त्यामध्ये स्वाहाकारामध्ये आपण अन्न, तांदूळ वगैरे सगळं काही टाकत असतो, ते म्हणजेच आपण ते घास देत असतो देवी देवतांना. त्याच पद्धतीने जर तुम्ही पितरांना सुद्धा याच पद्धतीने जर दिला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे आणि त्यांचा आशीर्वादच मिळणार आहे आणि त्यांच्या आत्म्यात शांती देखील लाभणार आहे. आणि ते दही भात त्यांना अग्नीद्वारे लवकरात लवकर पोहोचतो आणि त्यांना तृप्ती सुद्धा मिळत असते. हे झालं तुमचा चौथा आणि सगळ्यात शेवटी तो आहे तो म्हणजेच 5वा. जर 5व्या उपायामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला शक्य असेल तर दही भाताचा जो काही आहे तर आपल्याला काय करायचंय, आपला घरामधून दही भात जो आहे तो आपला आता वास्तुदोष जर पूर्णपणे आपल्या घरातून घालवायचा असेल तर अजून एक उपाय म्हणजेच काय, 5वा उपाय तो म्हणजेच आपल्याला थोडं दही भात घ्यायचं कागदावर आणि आपल्या घरामध्ये पूर्ण जे काही बेडरूम असेल, हॉल असेल, किचन असेल किंवा ड्राय बाल्कनी असते, आजकाल गॅलरी असते, तर त्या सगळ्या घरातून हातात दही भात घ्यायचा, सगळ्या घरातून आपल्याला कानाकोपऱ्यातून तो फिरवायचा आहे, पूर्णपणे फिरवायचा आहे आपल्याला. आणि फिरवून आपल्याला म्हणजे एक प्रकारे काय तो उतारा केल्यासारखाच होतो आपल्या घरातल्या पूर्णपणे वास्तूचा. तर पूर्ण घरामध्ये तो दही भात फिरवायचा आहे पूर्णपणे आणि तो दही भात फिरवून करून आपल्याला तो पण घेऊन बाहेर टाकून द्यायचा आहे, जेणेकरून घरामध्ये सुद्धा काही निगेटिव्ह एनर्जी, काही वाईट शक्ती किंवा वास्तुदोष असेल तो सुद्धा निघून जाण्यास मदत होत असते. आणि शक्य झालंच तर पिंपळाच्या वृक्षाखाली सुद्धा आपल्याला दही भात अमावस्या तिथीला ठेवायला हरकत नाही, कारण की आपणास माहिती आहे की पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पितरांचा वास असतो, सोबत आपले भगवान विष्णूंचा वास असतो. त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला आपण अमावस्या तिथीला तर पिंपळा झाडाखाली आपण तिळाचा तेलाचा दिवा तर लावतो, सोबत आपण दही भात थोडासा नैवेद्य जरी ठेवला तरी सुद्धा चालणार आहे, तो पितरांपर्यंतच पोहोचणार आहे. तर नक्कीच हे उपाय करायला विसरू नका. नक्कीच मी तुम्हाला सांगते, जर तुमच्या घरामध्ये अशा प्रकारचे काही त्रास, अडचणी, संकट चालू असतील, प्रखर पितृदोष असेल, आजारपण सतत असेल, घरातल्या लहान मुलांना सतत नजरबाधा होते आहे, घरामध्ये सतत निगेटिव्ह वाटत आहे, नकारात्मक ऊर्जा जाणवते आहे, घरातल्या प्रत्येक कामांमध्ये अडथळे येत आहेत, कुठलीच प्रगती दिसत नाही आहे, तर समजायचं की आपल्याला पितरांचा काहीतरी आपल्याकडून कर्तव्य करून पार पाडायचं राहिलेलं आहे. आणि नक्कीच आपल्याला आपण मग वर्षभरातल्या एका तिथीचीच का वाट बघायची, पितृपक्षाचीच का वाट बघायची, अमावस्या तिथी त्यांना समर्पित असते. तुम्ही या तिथीला जर नक्कीच त्यांच्या संदर्भात जर तुम्ही या सर्व गोष्टी केल्या तर अतिशय उत्तमच आहे आणि त्याच्या नावाने दान धर्म देखील अमावस्या तिथीला करायला विसरायचं नाही आहे. आणि ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या आणि पितृ तृप्त झाले, त्यांची आत्मा शांती मिळाली, आणि नक्की सांगेल आपल्याला जर ह्या सर्व गोष्टी केल्याने पितरांची आत्मा शांती मिळाली तर आपल्या घरामध्ये सुद्धा भरभरून आपले सर्व शुभ कार्य पार पडतात, आपल्या अडचणी दूर होतात, अडथळे दूर होतात. सोबतच शुभ कार्यामध्ये सुद्धा पितरांचं स्मरण करायचं. वाईट गोष्टींच्या वेळेस आपण असतंच थोडंफार स्मरण, पण शुभ कार्य ज्यावेळेस घरामध्ये घडतं त्यावेळेस पितरांचं स्मरण करायला विसरायचं नाही, त्यांचा विसर पडता कामा नये.
आणि सोबत जर सगळं काही आपल्या अडचणी दूर झाल्या तर नक्कीच काय होईल, घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदेल. घर, सहकुटुंब एकदम छान आनंदाने राहू शकतं. तर अशा प्रकारे हे दहीभाताचे 5 उपाय करायला विसरू नका. अतिशय प्रभावी आहेत. अमावास्या तिथी, सोमवती अमावास्या तिथी खूप प्रभावी आहे. तर नक्कीच हे सगळं करायला विसरू नका. आणि जरी सुद्धा अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी त्याचं उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली सुद्धा नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.